नमस्कार, कोकण कन्या चॅनलवर मी पूनम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहोत झणझणीत, चमचमीत आणि करायला तरीही सोपा असा कोंबडीचा रस्सा। चला तर मग करूया सुरुवात। यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। आता आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण करून घेऊया। यासाठी घेऊया लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक वाटून घ्यायचं आहे। चिकन आपण छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यात आपण घालणार आहोत आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, हळद, तिखट, दही, हिंग आणि तूप। चवीनुसार मीठ, आता हे सगळे मसाले आपण चिकनला लावून घेऊया। चिकनला आपण सगळा मसाला छान कोटिंग करून घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला 1.5 ते 2 तास मॅरिनेट करत ठेवायचं आहे। एका जाड बुडाच्या पातेलीत 4 चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल छान गरम झालंय। आता ह्याच्यात आपण कांदा घालूया। आता हा कांदा आपण छान परतून घेऊया। कांदा आपला छान परतला गेलाय। आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण ह्याच्यात घालायचं आहे। आता गॅस फुल करून आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं 1-2 मिनिटं आपण चांगलं परतून घ्यायचंय, म्हणजे त्याला कडेने तेल सुटायला लागतं। आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करूया। आता ह्याच्यावर आपण ताटली ठेवायची आहे आणि ताटलीवर पाणी ठेवायचं आहे आणि 1-2-3 मिनिटं शिजू द्यायचं आहे। हे करत असताना बाजूला एका पातेलीत थोडं पाणी उकळत ठेवायचं आहे। 1 ते 1.5 मिनिट झाले आहे। आता आपण झाकण काढूया। कडेने छान तेल सुटायला लागलेलं आहे। आता ह्याच्यात आपण पाणी घालायचं आहे। तुम्हाला जितका रस्सा हवाय त्या अंदाजाने गरम पाणी घालायचं आहे। आता आपण झाकण काढून बघूया। बारीक गॅसवर आपण जवळपास पाऊण तास हे चिकन चांगलं शिजवून घेतलेलं आहे। ते शिजलंय की नाही आपण एकदा चेक करून बघूया। किती सहज तुकडा तुटलाय। आता ह्याच्यात आपण कांदा, खोबरं, गरम मसाल्याचं वाटण घालून घेऊया। यात 2 चमचे कांदा, खोबरं, गरम मसाल्याचं वाटण घालूया। आता झाकण ठेवून एक 5 मिनिटं याला बारीक गॅसवर शिजू देऊया।
झाकण काढून पाहूया. आपलं चिकन छान शिजले आणि आपला रस्साही खूप छान झालाय. पहा, हा रस्स्याला दाटसरपणा आलाय तो कांदा खोबरं गरम मसाल्याच्या वाटणामुळे. या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. हे वाटण अजून खूप ठिकाणी तुम्हाला वापरता येतं. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही हा कोंबडीचा रस्सा नक्की ट्राय करा आणि तो कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.